लाडक्या प्रणितीताई शिंदे आपल्या समोर मनोगतासाठी. जरा महिलांना रस्ता द्या, विनंती आहे माझी तिकडं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कदम साहेब, आदरणीय स्वप्नालीताई, आत्ताच बारामतीला निघाल्या त्या आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय पूजाताई, आदरणीय लाड साहेब, आदरणीय सूर्यवंशी जी, आदरणीय सतीश पाटील जी, आदरणीय उपस्थित सन्मान्य व्यासपीठ, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व सांगलीकर, औदुंबर गावात राहणारे सर्व माझ्या माता भगिनींनो आणि वडीलधारी मंडळी, प्रथमतः सगळ्यांना मनापासून मी नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देते. विश्वजित दादा जेव्हा मला सांगतात की सांगलीला यायचं आहे प्रचारासाठी, तेव्हा माझ्यात नाही बोलायची हिंमत नाही आहे. ह्या महाराष्ट्राने आदरणीय स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचं आणि शिंदे साहेबांची दोस्ती मैत्री ह्या महाराष्ट्राने, उभ्या महाराष्ट्राने बघितल्या. मला काही दिवस आदरणीय कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. मी माझ्या वडिलांची आणि विश्वजितच्या वडिलांची मैत्री जवळून बघितल्या. राजकारणामध्ये जर कोणी विनोद किंवा राजकारणामध्ये नेहमी लोकांना हसवणारा कोणता चेहरा असेल तर तो आदरणीय कदम साहेबांचा. एक धाण्या वाघ म्हणून ते त्यांचं नाव महाराष्ट्रात गाजलेलं आणि अचानक ते आपल्या सगळ्यांमधून निघून गेले. तेव्हा विश्वजित दादा खंबीरपणे उभे राहिले, तुमच्यासाठी उभे राहिले. हे आपण कधीच विसरू शकणार नाही. ते फक्त भारती विद्यापीठ आणि असंख्य कॉलेज सांभाळू शकले असते, पण राजकारणात केवळ त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी विश्वजित दादा राजकारणात आले. आणि नुसतंच इलेक्शन पुरती नाही किंवा निवडणुकीपुरती नाही, पण विश्वजित दादा आणि तुमची नाळ जोडली. ज्या पद्धतीत जेव्हा हा भाग पूर्ण पूरग्रस्त झालेला, ज्या पद्धतीत विश्वजित दादांनी जीवाचं रान करून तुमच्यासाठी काम केलं, तुमच्या सुखदुःखात सामील झाले, स्वतःवर इजा झाली तरी काम केलं, असे ते विश्वजित दादा आहेत. नशीब लागतं असे आमदार मिळायला, आणि आजकाल तर खरंच नशीब लागतं असे, कारण का बीजेपीला ती संस्कृतीच नाही आहे जी आमच्या आई वडिलांनी आम्हाला संस्कृती दिल्या. आमच्यावर नेहमी दोष दिला जातो की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली लोक. नेहमी माझ्यावर असेल, अमित भैया देशमुख असतील, विश्वजित दादा असतील, सुप्रियाताई असतील, पण कामं केली, जनतेने निवडून आणलं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. कारण का जनतेसोबत उभे राहिलो, तुम्ही आमच्या सोबत उभे राहिला. आज जेव्हा विश्वजित दादा तुमच्या समोर येतात तेव्हा त्यांचं आणि तुमचं नातं काय आमदार आणि मतदारांचं नाही आहे, पण एका मुलाचं आणि आईचं नातं आहे, एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे, एका मुलाचं आणि वडिलांचं नातं आहे. जेव्हा कदम साहेब आपल्यामधून निघून गेले तेव्हा वडील म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलात, आई म्हणून तुम्ही त्यांना आईची सावली त्यांच्या डोक्यावर दिली. ते कधीच विसरू शकणार नाही. आणि अशी लोक खूप कमी मिळतात. माझ्याच अंगावर शहारे येत आहेत. अशी लोक, असे आमदार खूप कमी असतात ह्या जगात, ह्या देशात, ह्या महाराष्ट्रात. ही महाराष्ट्राची संस्कृती आता आपल्याला जपायची आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे विचार आपल्याला जपायचेत. आता आपली पण तेवढी जबाबदारी आहे विश्वजित दादांना आणि काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आणणार. कारण का कुठे नेऊन ठेवलं या महाराष्ट्राला ह्या भाजपच्या लोकांनी, महायुतीने. हे जिजाऊचं महाराष्ट्र आहे, हे रमाबाईंचं महाराष्ट्र आहे, अहिल्याबाईंचं महाराष्ट्र आहे, सावित्रीबाईंचं महाराष्ट्र आहे. आणि त्याच महाराष्ट्रात जर 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि अन्याय होत असतील तर कुठे पोचलंय हे महाराष्ट्र? आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणून आपल्याला 3-3 हजार देत आहेत आणि दुसरीकडे त्या लाडक्या मुलीवरच अन्याय आणि अत्याचार होत आहेत, तिच्यावर बलात्कार होत आहेत. आज इथे उपस्थित प्रत्येक वडिलांना, प्रत्येक आईला भीती वाटत असेल की माझी मुलगी आज कॉलेजमध्ये चालली आहे, शाळेत चालली आहे, मी तिला कशी पाठवू? कारण का हे अत्याचार अन्याय करणाऱ्यांना जे सांभाळतात तेच हे सत्तेवर बसले.
सत्ताधारी जी लोक आहेत ते महिलांवर एवढा अत्याचार आणि अन्याय करतात, म्हणून सामान्य लोकांना वाटतं की आम्ही जरी केला तरी चालेल, आम्हाला कोणी काही करणार नाही. ही मानसिकता आहे जी आपल्याला उपटून आता फेकायची. ही मानसिकता आहे जी आता महाराष्ट्रात हे लोक आणतायत. आपल्या महाराष्ट्रामध्ये विष पेरतायत भाजपची लोक, विष पेरतायत दादा. जातीयवादीचं विष, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं विष, महिलांना तुच्छ समजण्याचं विष, शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं विष, जीएसटीचं विष, महागाईचं विष, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं विष हे भाजप आणि महायुतीचे लोक पसरवतात. आपण त्यांना माफ करू शकणार नाही. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. तुम्ही आता लढायचंय, जणू काय तुम्हीच स्वतः निवडणूक लढताय. ह्या पद्धती तुम्ही ही लढाई लढायची आहे. ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई आपल्या मुलींसाठी ही लढाई आहे. ही लढाई आपल्या युवकांसाठी लढाई आहे. आणि म्हणून ही फक्त विश्वजित दादांची नाही, ही तुमची माझी लढाई आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ती लढणार आहात. रात्रंदिवस एक करून तुम्ही विश्वजित दादांना साथ देणार आहात. कारण का जे सांगलीत होतं ना ते पूर्ण महाराष्ट्रात घडतं. आम्ही विसरलो नाही होत सांगली पॅटर्न. दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. पण सुप्रियाताई मगाशी म्हणाला तो तख्त आज या महाराष्ट्राचा अपमान करतोय, राखण नाही करत आहे, अपमान करतोय. आणि असं जर होत असेल तर आपण त्यांना उत्तर दिलंच पाहिजे. आज विश्वजित दादांनी 1200 कोटी, एक आमदाराला किती मिळते हो निधी? किती मिळते आमदारांना निधी? 5 कोटी, 2.5 कोटी. विश्वजित दादांनी 1200 कोटी या मतदारसंघासाठी खेचून आणली. सहजासहजी कोणाला जमत नाही. आणि ते पण विरोधी पक्षात असून सुद्धा 1200 कोटी निधी खेचून आणली. ते फक्त दादा करू शकतात, हे विसरू नका. आणि म्हणून मी म्हणते नशीब की दादांसारखे आमदार तुम्हाला मिळालेत, बाळासाहेबांसारखे आमदार तुम्हाला मिळालेत. आज त्यांच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. पुराच्या वेळेस असेल, निधीच्या बाबतीत असेल, अनेक विषय असतील. मी बघते ज्या पोटतिडकीनी ते विधानसभेत उभे राहून जेव्हा मतदारसंघाबद्दल बोलतात ना, पुळूस कडेगाव बद्दल, तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं. लढतात तुमच्यासाठी, तुमच्यासाठी भांडतात, तुमच्यासाठी निधी खेचून आणतात. अभिमान वाटतो. आणि जसं सुप्रियाताई म्हणाल्या की 5 टॉप 5 आमदारांपैकी विश्वजित दादांचं नाव आहे. मी तुमचे आभार मानते की तुम्ही असा वाघ घडवलात. तुमचे आभार मानते की तुम्ही महाराष्ट्राला विश्वजित दादा दिलात. विश्वजित दादा मंत्री झाले तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने. आता महाविकास आघाडी परत सत्तेत येणार आहे. बीजेपीच्या पायाखालची जमीन घसरली म्हणून लाडकी बहीण. बरं, या लाडकी बहिणीचा विसर पडलेला का एवढे मागचे 3 वर्ष? ऐन निवडणुकीतच लाडकी बहिणीचा का आठवण येते मला सांगा? ऐन निवडणुकीत लाडक्या बहिणीची आठवण येते. पण आपल्याला पैसे देऊन कोणी मत विकत घेऊ शकत नाही, हे उत्तर आपण बीजेपीला द्यायला पाहिजे. महिलांना स्वाभिमान पाहिजे, महिलांना संरक्षण पाहिजे, पैसे नको आहेत. आणि ते पण आमचेच पैसे घेऊन आम्हाला परत देतात. वा, तुम्हाला माहितीये लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून संजय गांधी निराधारचे पैसे बंद झालेत. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पीएम किसानचे 3000 रुपये जे आपल्याला भेटतात ते बंद झाले. लाडकी बहीण चालू झाल्यापासून महाराष्ट्रासाठी राबणारे जे आमचे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या पगारी बंद झाल्यात. का? फक्त इलेक्शन आहे म्हणून. अहो, विनोदाचा भाग म्हणजे मला काही महिला भेटल्या. मी त्यांना म्हणाली, ताई आता लाडकी बहीण वगैरे. ते म्हणे, ताई आम्ही नवऱ्याचा पण पगार घेतो, नवऱ्याचं ऐकत नाही, ह्यांचं काय ऐकणार? आणि काही महिला मला म्हणाल्या, ताई काळजी करू नका, आम्ही घेतो पण त्यांना मतदान करणार नाही. माझ्या महिला खूप हुशार आहेत, खूप हुशार आहात तुम्ही, घ्या. पण जे सुसंस्कृत आहेत, जे महिलांचा, अहो ज्या पक्षांनी ह्या देशाला पहिल्या पंतप्रधान दिल्या स्वर्गीय इंदिरा गांधींच्या रूपात, त्या पक्षाबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. भाजप काय करतात? ज्या आपल्या कुस्तीपट्टू आहेत त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांच्यावर अन्याय करतात. इंदिरा गांधीमुळे आज आम्हाला प्रेरणा मिळते, आज आम्ही इथपर्यंत येऊ शकतो इंदिरा गांधीजींमुळे.
काँग्रेस पक्षाने ह्या देशाला पहिल्या राष्ट्रपती पण महिला दिल्या, आदरणीय प्रतिभाताई पाटलांच्या रूपात. संजय गांधी निराधार योजना काँग्रेस पक्षाची, रमाई आवास योजना काँग्रेस पक्षाची, मोफत धान्य वाटप योजना जी आहे सोनिया गांधीजी पार्लमेंटमध्ये बसलेल्या, जोपर्यंत अन्नधान्य सुरक्षा बिल पास झालं नाही त्या दिवशी त्यांना चक्कर आली. पण देशासाठी नेहमीच सोनिया गांधींनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आहे. अहो, जी महिला आपल्या पतीची वाट बघत असते, त्या दिवशी जिच्या लग्नाचा वाढदिवस असतो, फोन वाजतो, त्यांना वाटतं प्लेन लँड झालंय, पण त्या दिवशी फोन वाजतो आणि सांगतात की मॅडम राजीवजींची बॉम्ब ब्लास्टमध्ये हत्या झाली श्रीपेरुंबुदूरला. ती महिला संघर्ष करून उठली, काँग्रेस पक्ष एक ठेवला, दोनदा सत्ता आली, आपल्याला अन्नधान्य सुरक्षा बिल आणि ह्या सगळ्या योजना दिल्या. आज त्या महिलेसाठी, त्या महिलेची प्रेरणा घेऊन आम्ही इथे उभे आहोत. आणि बीजेपीने काय केलं? अदानीला लोन माफ केलं. कुठे ह्यांचा आहे का त्याग आणि बलिदानाचा इतिहास? काही नाहीये. काय केलं मला सांगा? काही 5 वर्ष केलं नाही, म्हणून आज तुमच्या समोर लाडकी बहीण घेऊन लाच देतायत. आधी टेबलाच्या खाली द्यायच्या, आता टेबलाच्या वरून देतायत. काय फरक आहे? ही मागची जी निवडणूक झाली ना लोकसभेची, ती ऐतिहासिक होती. ती लोकशाहीची परीक्षा होती, कारण का बीजेपीनी साम दाम दंड, ईडी, भीती, जेल सगळं वापरलं, पण शेवटी विजय लोकशाहीचा झाला. शेवटी लोकशाही टिकली, देशाच्या लोकांनी लोकशाही टिकवली. आज शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत, पण अदानी अंबानीचे कर्ज माफ होत आहेत. आज कांद्याची निर्यात महाराष्ट्रात बंद झाली, पण गुजरातमध्ये सगळं झालं. इकडे खासगीकरण चालू आहे. एक दिवशी महाराष्ट्राचं खासगीकरण करून महाराष्ट्रच गुजरातला देतील चालवायला, आणि आपण बघत राहणार. वेळ गेली नाहीये. जसं लोकसभेमध्ये तुम्ही क्रांती घडवली, तुमच्या हातातच सगळे, तुमच्या हातात एवढी ताकद आहे की ह्या इलेक्शनमध्ये पण तुम्ही क्रांती घडवू शकता. मला कोणीतरी, माझं इलेक्शन झालं आणि मला भीती होती की काय होईल, तेव्हा तुमच्यासारखे शेतकरी मला फोन करून सांगायचे की ताई काळजी करू नका, शांततेत क्रांती घडली. शांततेत मतदान पेटीच्या माध्यमातून क्रांती या उभ्या महाराष्ट्राच्या जनतेने घडवून दाखवली, म्हणून आमचे 31 खासदार त्या ठिकाणी निवडून आले. ह्याच्यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते बीजेपीच्या तोंडावर? आणि म्हणून हे इलेक्शन आपल्या सगळ्यांचे इलेक्शन आहे. ही लढाई आपली आहे, स्वाभिमानाची, अस्तित्वाची लढाई आहे. आणि मला खात्री आहे की विजय तुमचा होणार आहे या लढाईमध्ये. लोकशाहीचा विजय होणार आहे, लोकांच्या, शेतकऱ्यांचा विजय होणार आहे, माझ्या माय भगिनीचा विजय होणार आहे, तुमचा विजय होणार आहे. विश्वजित दादा आहे म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. तुम्ही विचार करा, जर हा बीजेपीला गेला असता तर काय झालं असतं? तेढ निर्माण झाला असता. हे ना ध्रुवीकरण करण्याशिवाय दुसरं काही जमत नाही. येतील आता दंगली पेटवतील. माझ्या मतदारसंघात तसंच केलं, तेवढंच करतायत. जात पात समाज त्याच्यात तेढ निर्माण करतायत, दुसऱ्या लोकांना काही जमत नाही. आणि म्हणून मी आज जास्त वेळ घेत नाहीये. विश्वजित दादांचं आणि जयंत पाटील साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. पण मला तुम्हाला भेटायची संधी मिळते. जसं मी म्हणाली, सांगली आणि सोलापूरचं जवळचं नातं आहे आणि ते आम्हाला जपून ठेवायचं आहे. ते तुमच्यामुळे आम्ही जपून ठेवतो, तुमच्यासाठीच. पूर्ण त्यागून आमचं आयुष्य आम्ही जगत आहोत. तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला पुन्हा एकदा क्रांती घडवणार आणि विश्वजित दादांना, सुप्रियाताई म्हणाल्याप्रमाणे विक्रमी मताने तुम्ही विश्वजित दादांना निवडून आणणार, ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. पण जीवाचं रान करून डोळ्यात, कारण का बघा, डोळ्यात तेल घालून काम करायचंय, रात्र वैराची आहे. आणि बीजेपी तुम्हाला माहिती आहे काय काय करू शकते. म्हणून सतर्क राहा, डोळे उघडून काम करा, घरोघरी जाऊन लोकांपर्यंत हा निरोप माझा घेऊन जाल अशी आशा बाळगते. एक बहीण म्हणून भाऊबीजेचं ओवाळणी करताना तुम्ही मला एवढंच वाण द्याल अशी अपेक्षा करते. आणि विश्वजित दादांना आणि पूर्ण सांगली जिल्ह्यात सगळ्या महाविकास आघाडीला तुम्ही भरघोस मतांनी सगळ्या उमेदवारांना निवडून आणाल अशी आशा बाळगते. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.